की बापाचं रागवणं आणि सूर्याचं तापणं हे जवळपास सारखं असतं. बापाचं प्रेम दिसत का नाही? बाप रागवायला लागला की लोकांना तो नकोसा वाटतो, आणि सूर्य जास्त तापायला लागला की तो सुद्धा लोकांना नकोसा वाटतो. पण वर्तमानापासून तर इतिहासापर्यंत आणि इतिहासापासून भविष्य काळापर्यंत साक्ष आहे महाराज. तापणारा बाप आणि तापणारा सूर्य जरी आम्हाला आवडत नसेल तरी ज्या दिवशी सूर्य अस्ताला जातो ना, त्यावेळेस नाहीसा झालेला प्रकाश जगाच्या पाठीवर जसा कोणत्याच कृत्रिम साधनानं निर्माण करता येत नाही, तसा ज्या दिवशी आमच्या कुटुंबातला बापरूपी सूर्याचा अस्त होतो ना, त्या दिवशी जगातल्या कोणत्याच कृत्रिम साधनानं त्याची उणीव मात्र भरून काढता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत एकदा तरी त्याला आलिंगन द्या. एकदा तरी त्याच्या कुशीत, ज्याप्रमाणे आईच्या कुशीमध्ये बसून रडता येतं, बोलता येतं, मोकळं होता येतं ना, त्याच्या काळजामध्ये बसून एकदा बोला, त्याच्या हृदयाजवळ जाऊन बसा, त्याच्या कुशीत जाऊन बोला. त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव कधीतरी ओळखा. विश्वाच्या पाठीवर असा बाप जन्मालाच आला नाही की ज्याला असं कधी वाटत असेल की लेकरानं नोकरी करावी आणि त्याचं पेमेंट माझ्या अकाउंटला जमा करावं. ज्या बापानं आयुष्यभर कधी 10 रुपये खिशात असताना शेजाऱ्यानं मागितल्यानंतर सुद्धा उसने दिले नाही, तो बाप जर लाखो रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर देत असताना क्षणाचा विचार करत नसेल तर कल्पना करा, त्या बापाला तुमच्याकडून व्यवहारिक कुठलीच अपेक्षा नाही. अपेक्षा जर कोणती असेल तर फक्त 2 शब्द माझ्या लेकरानं माझ्यासोबत बोलावी, एवढीच आहे.